नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यघटना पूर्णतः व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत। राज्यघटनेपासून तुमच्या अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे। तर हे 2 टप्प्यामध्ये असणार आहे। म्हणजे सुरुवातीला लेक्चर असणार आहे, लेक्चरचा एक व्हिडिओ असणार आहे, लेक्चरचा एक व्हिडिओ आणि त्या जे काही लेक्चर होईल, आज जर बघा भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर जर लेक्चर झालेलं असेल तर 2011 पासून ते 2023 किंवा 24 पर्यंत जेवढ्या काही आयोगामध्ये परीक्षा झाल्या या घटकावर किती प्रश्न आले या प्रश्नांचा विश्लेषणाचा एक व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही हा कंटेंट केला, हा कंटेंट अभ्यासला तर तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी आपला व्हिडिओ जरी पाहिला जवळपास 27 ते 28 प्रश्न आहेत आतापर्यंत 2011 पासून 2023 पर्यंत या घटकावरती सर्व प्रश्न आपण घेणार आहोत। हा जो काही आजचा घटक आहे, भारतीय राज्यघटना कशा पद्धतीने बनली, सुरुवात काय झाली, या सर्व बाबीवर असणार आहे। म्हणजे भारतीय राज्यघटना ही काही एका दिवसामध्ये तयार केलेली नाही, तर यासाठी 300 ते 400 वर्ष पूर्व पार्श्वभूमी तयार झालेली आहे। ब्रिटिश ज्यावेळेस भारतामध्ये आलेले होते त्यावेळेस त्यांनी या भारतातील प्रशासन करण्यासाठी अनेक सारे कायदे केले। मग या अनेक सारे कायदे करत असताना या प्रत्येक कायद्याचा अंमल भारतामध्ये त्यांनी केला आणि प्रत्येक प्रयोग त्यांनी भारतात करून पाहिला। मग त्यामध्येच पहिला कायदा होता 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, यालाच नियामक कायदा असे म्हणतात, वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये आलेला होता। नंतर 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, त्यानंतर सनदी कायदा कधीचा 1813चा, 33चा आणि 1853चा, 1858चा राणीचा जाहीरनामा त्याला म्हणतात, भारत सरकार कायदा, 1861चा भारतीय परिषदांचा कायदा याला कौन्सिल ॲक्ट म्हणतात, 1892चा कौन्सिल ॲक्ट आहे। त्यानंतर 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, त्यानंतर 1919चा, 1935चा, 1947चा हा शेवटचा कायदा इंग्रजांनी भारतातील प्रशासन करण्यासाठी केलेला। तर हे सर्व काही इन डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि या सर्वात महत्त्वाचं काय तर आजच्या टॉपिकवरील जास्तीत जास्त प्रश्न कोणत्या कायद्यावरती असतात, 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, 4 आणि 5, जास्तीत जास्त 6 हे कायदे खूप महत्त्वाचे आहेत। आणखी जास्त महत्त्वाचे कायदे म्हणलं तर मी आणखी कट करण्याचा काही प्रयत्न करेन। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणलं जे की नेहमी आयोगामध्ये प्रश्न पडतात, 1, 2 आणि 3 हे 3 कायदे आहेत, नेहमी आयोगामध्ये प्रश्न पडणार आहे। त्यामुळे जास्त काही फापटपसरा न करता या ठिकाणी आपण कन्सेप्ट लक्षात घेऊ। या पूर्ण कन्सेप्टवर आजचा व्हिडिओ असणार आहे। नंतर प्रश्न विश्लेषण हा या व्हिडिओचा दुसरा भाग असेल, तो देखील उद्यापर्यंत येऊन जाईल, हे पण लक्षात घ्या। एकदा सिरीज सुरू झाली की नंतर मात्र थांबणार नाही। चला एक एक कंटेंट आपण पाहूया। भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी म्हणजे काय तर भारतामध्ये ज्यावेळेस भारताची संविधान सभा आहे किंवा भारताची राज्यघटना बनण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टीचा इम्पॅक्ट किंवा परिणाम हा राज्यघटनेवरती झालेला आहे, म्हणजे संविधान सभा ज्यावेळेस राज्यघटना तयार करत होती त्यांच्यावरती झालेला आहे। हे घटक आपण यामध्ये पाहणार आहोत। चला तर 1773चा नियामक कायदा हा बघा, पहिला कायदा होता, ब्रिटिशांनी भारतातील प्रशासन योग्य पद्धतीने चालावं। ज्यावेळेस ब्रिटिश लोक भारतामध्ये आलेले होते त्यांनी या भारतामध्ये ज्यावेळेस त्यांनी भारत काबीज करायला सुरुवात केली होती, त्याची सुरुवात कुठून केलेली होती तर पंजाब भागापासून, बंगाल भागापासून। मग बंगालमध्ये ज्यावेळेस आता हा थोडासा घटक इतिहासाचा आहे, बंगालमध्ये अलीवर्दी खान किंवा सिराजुद्दौला यांची सत्ता होती। वेळोवेळी त्यामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मग ब्रिटिश सुरुवातीला बंगालमध्ये आलेले होते, पण प्लासीची असेल, बक्सारची असेल लढाई आहे, तो इतिहासाचा भाग आहे, तो पण आपण घेणार आहोत नंतरच्या काळामध्ये। सुरुवातीला राज्यघटना आपण पाहणार आहोत। 1773चा हा पहिला कायदा आहे, ब्रिटिशांनी भारतातील प्रशासन चालवण्यासाठी आणलेला, यालाच आपण नियामक किंवा रेग्युलेटिंग ॲक्ट असे म्हणतो, रेग्युलेटिंग ॲक्ट असे याला म्हणतो।
तर भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिशांच्या संसदेनं ठेवलेलं पहिलं पाऊल होतं. ईस्ट इंडिया कंपनी काय आता ही, तर ज्या पद्धतीने प्रायव्हेट कंपनी आहेत त्याच पद्धतीची ही ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडील देशांचा व्यापार करण्यासाठी राणी व्हिक्टोरिया यांच्याकडून सनद मिळवणारी पहिली कंपनी होती. आणि त्यांनी भारतामध्ये व्यापारासाठी आलेले होते हे तर प्रत्येकाला माहिती आहे, आणि राज्यकर्ते बनलेले होते हे पण तुम्हाला माहितीच आहे. इतिहासाचा काही घटक आहे तो आपण पुन्हा पाहणारच आहोत. मग या रेग्युलेटिंग ॲक्टनं काय काय झाले, भारतामध्ये कोणकोणते बदल झाले, तर रेग्युलेटिंग ॲक्टमुळे वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर झाला. त्यानंतर गव्हर्नर जनरलची कार्यकारी परिषद स्थापन करण्यात आली. त्यामध्ये 4 सभासद होते. वेगळी परिषद त्यावेळेस अस्तित्वात नव्हती, तर हे 4 सभासद त्यांना सहाय्य किंवा सल्ला देण्यासाठी गव्हर्नर जनरलची कार्यकारी परिषद ही याच कायद्याने म्हणजे 1773च्या रेग्युलेटिंग किंवा नियामक कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढे आणखी काय झालं, बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरना बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन करण्यात आले. म्हणजे सुरुवातीला बॉम्बे आणि मद्रास यांचं कंट्रोल कोणाकडे देण्यात आलं, तर बंगालचा गव्हर्नर. हे 2 गव्हर्नर होते. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झाला, म्हणजे यांच्यापेक्षा कोण झाला, वरिष्ठ झाला. 1773मध्ये कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली होती. त्याला फोर्ट विल्यम कलकत्त्याला म्हणजे कलकत्ता येथे त्यांनी काय केली होती, या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली होती. सुप्रीम कोर्टची स्थापना 1774मध्ये या कायद्यानुसार करण्यात आलेली होती कलकत्त्यामध्ये. त्यामध्ये काय होतं, 3 न्यायाधीश होते. पहा, 3 न्यायाधीश. तर त्यामध्ये पहिला कोणता होता, जॉन हाईड. त्यानंतर रॉबर्ट चांबर्स. त्यानंतर स्टीफन केसर किंवा कसर. असं एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये इंग्लिश नाव आहे, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. ली माइस्टे आणि एक मुख्य न्यायाधीश होता, ते म्हणजे सर एलिझा इम्पे. सर एलिझा इम्पे कोण होते, हे मुख्य न्यायाधीश होते. 3 इतर न्यायाधीश आणि 1 मुख्य न्यायाधीश असं 4 लोकांचं हे सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं याच कायद्यानुसार. कोणत्या, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. अधिकार क्षेत्रामध्ये जर बघितलं, या सर्वोच्च न्यायालयाला कोणकोणते अधिकार होते, तर फौजदारी असेल, ॲडमिरल्टी असेल, धर्मविषयक अधिकार विविध सारे होते. त्यानंतर जर या सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये खटला लढायचा असेल किंवा जर या सर्वोच्च न्यायालयाच्या वरी अपील करायचं असेल, तर इंग्लंडमधील प्रिव्ही कौन्सिल नावाची एक संघटना आहे, त्या ठिकाणी हा खटला लढला जायचा, हे पण लक्षात घ्या. त्याच कौन्सिलला किंग इन कौन्सिल असे देखील म्हणतात. कंपनीच्या नोकरांना कोणत्याही खाजगी व्यापारात सहभागी होण्यास किंवा स्थानिकांकडून लाच भेटवस्तू घेण्यास याच रेग्युलेटिंग ॲक्टनं काय केलं, प्रतिबंध केलेला आहे. तर या तरतुदी आहेत या रेग्युलेटिंग ॲक्टमधील आहेत. सर्वात महत्त्वाच्या काही तरतुदी मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, पहिला गव्हर्नर जनरल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा, पण कोणाचा, बंगालचा, तरी लक्षात घ्यायचं. तर पहिला संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड विल्यम बेंटिंग. आणि तो कशाच्या आधारे होता, 1933चा जो काही चार्टर ॲक्ट आहे, 1833चा जो काही चार्टर ॲक्ट आहे त्यानुसार तो बनलेला होता. कोण, लॉर्ड विल्यम बेंटिंग संपूर्ण भारताचा गव्हर्नर झाला. मग पहिला व्हाईसरॉय कोण होता, पहिला व्हाईसरॉय कोण होता, तर कॅनिंग होता. कॅनिंग कारण 1858 नंतर डायरेक्टली सगळी काही सत्ता ब्रिटिशांच्या संसदेकडे गेली, तर त्यामुळं राणीचा प्रतिनिधी म्हणून व्हाईसरॉय हे जे काही गव्हर्नर जनरल आहे त्यांच्या जागी व्हाईसरॉयची नियुक्ती केलेली होती. तर ह्या काही फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला पुढचा कायदा पाहूया. तर यामध्ये महत्त्वाचं काय, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना वगैरे हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यामध्ये 1781चा सुधारणा कायदा होता. हा कशासाठी केला, तर रेग्युलेटिंग ॲक्टमधील जे काही दोष आहेत ते दूर करण्यासाठी हा 1781चा कायदा करण्यात आलेला होता. विविध सारे कायदे केलेले आहेत जे महत्त्वाचे आहेत, आपण ते जास्त डीपमध्ये पाहणार आहोत. पुढचा आहे पिट्स इंडिया ॲक्ट. याला पिट्स इंडिया ॲक्ट किंवा पिट इंडिया ॲक्ट असं पण म्हणतात. 1784चा आहे.
यामध्ये बघा व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यामध्ये भेद करण्यात आला. म्हणजे काय व्यापारी आणि राजकीय कार्य म्हणजे काय, तर इंग्रज ज्यावेळेस व्यापारासाठी भारतामध्ये आलेले होते किंवा व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य म्हणजे कोणते, आता व्यापाराशी संबंधित टॅक्सेस असतील किंवा मग इतरांशी आयात निर्यात असेल, राजकीय कामाशी म्हणल्यानंतर इथली न्यायदान पद्धती, असा दुहेरी म्हणजे त्या एक प्रकारची दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती या कायद्यामध्ये. तर हे पण लक्षात घ्या. त्यानंतर नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. नियंत्रण मंडळामध्ये 6 सभासद होते. त्यानंतर त्यांचा अध्यक्ष सेक्रेटरी स्टेट असणार होता. नियंत्रण मंडळ किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल याच कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेलं होतं. गव्हर्नरच्या कार्यकारिणीची संख्या मगाशी पाहिली आपण 4 होती, ते 1 ने कमी करण्यात आली आणि ती संख्या आता 4 वर आणलेली आहे. कंपनीच्या व्यावसायिक आणि राजकीय कार्यामध्ये फरक करण्यात आला या पिट्स इंडिया ॲक्टनुसार. आणि सर्वात प्रथम कंपनीच्या भारतातील प्रदेशांना, जो काही कंपनीने मिळवलेला प्रदेश होता, भारतावर ब्रिटिशांचा ताबा असलेला प्रदेश, असं सर्वात अगोदर कोणत्या कायद्यामध्ये संबोधलं गेलं, तर पिट्स इंडिया ॲक्ट 1784चा. तर हे काही कंटेंट आहे जे महत्त्वाचे कायदे आहेत, आपण ते डीपमध्ये आणि त्यावरील प्रश्न पण आपण करणार आहोत. पुढे मद्रास आणि बॉम्बे येथे गव्हर्नर जनरल कौन्सिल स्थापन करण्यात आलेले, चार्टर ॲक्ट 1793च्या. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही लायसन होतं 20 वर्षासाठी आणखी वाढवून देण्यात आले या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये. हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता पुढचा आहे सनदी कायदा किंवा चार्टर ॲक्ट त्यालाच म्हणतात, किंवा वेगवेगळे नावं आहेत ह्या कायद्यांना, फक्त इसवी सन लक्षात ठेवा. 1813चा कायदा. आता या 1813च्या कायद्यानं कोणकोणत्या बाबी घडलेल्या आहेत. एक, 1813च्या कायद्याने धर्मप्रसार करण्यासाठी जे काही धर्मप्रसार करण्यासाठी येणारे लोक आहेत, इंग्रज जे काही मिशनरी आहेत, त्यांना येण्याची परवानगी या 1813च्या कायद्याने मिळाली. त्यानंतर आणखी एक आहे की याच कायद्याने 1813च्या कायद्याने शिक्षणासाठी जवळपास 1 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती 1813च्या कायद्याने. हे पण लक्षात घ्या. तसेच जे काही इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडण्याचं काम या 1813च्या कायद्याने केलं. म्हणजे काय, सुरुवातीला भारताशी व्यापार फक्त ईस्ट इंडिया कंपनी करायची. ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी इंग्लंडमधील एक कंपनी, ज्या पद्धतीने आपल्या इथे टाटा, बिर्ला या कंपनी आहेत प्रायव्हेट, त्याच पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी एक कंपनी होती आणि याच कंपनीला भारताशी व्यापार करण्याची परवानगी दिलेली होती. पण नंतर 1813च्या कायद्यानं काय झालं, भारताशी व्यापार करायची त्यांची मक्तेदारी संपुष्टात आली, पण 2 अधिकार यांच्याकडे दिले. एक, चीनसोबत व्यापार करण्याचा अधिकार, दुसरा चहाचा व्यापार. हे 2 अधिकार यांच्याकडेच राहिले आणि येणाऱ्या कायद्यामध्ये ते दोन्ही अधिकार त्यांचे काढून टाकण्यात आले. हे बघा, 1833चा पुढील कायदा आहे, 1833चा कायदा. या कायद्यानं गव्हर्नर जनरल म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्यावेळेस पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर लॉर्ड विल्यम बेंटिंगची नियुक्ती झालेली आहे. तसेच ब्रिटिशांनी भारतातील केंद्रीकरणाच्या दिशेने अंतिम पाऊल त्यांनी टाकलेलं होतं, म्हणजे संपूर्ण सत्ता ब्रिटिशांकडे यावी या उद्देशाने. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं जो काय आपण मगाशी म्हणलं, चीनसोबत व्यापार करणे आणि चहाचा व्यापार याची देखील मक्तेदारी या 1833च्या कायद्याने मोडीत निघालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे आहे 1834चा चार्टर ॲक्ट आहे एक, 1834चाच आहे चार्टर ॲक्टमध्ये. 33 आणि 34मध्ये विविध कायदे करण्यात आलेले आहेत. 1834मध्ये 20 वर्षासाठी म्हणजे मक्तेदारी जी त्यांची मोडीत काढण्यात आलेली होती, 1833च्या कायद्यानं काय झालं पुढे, ते 34 प्रिंट मिस्टेक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. 1833च्या कायद्यानं 20 वर्षासाठी सनद परत एकदा मिळाली. सुरुवातीला 1813च्या कायद्याने त्यांना मिळालेली होती, नंतर आणखी त्यांचं लायसन रिन्यू करण्यात आलं आणि ज्यांची 2 बाबतीमध्ये जी काही मक्तेदारी होती 1813च्या कायद्यामध्ये आपण बघितलं, चीनसोबत व्यापार करण्याची आणि चहाचा व्यापार करण्याची, या दोन्ही मक्तेदारी
काढून टाकण्यात आल्या, हे पण लक्षात घ्या. सुरुवातीला 13 या 2 मक्तेदारी त्यांच्याकडे होत्या, त्याच्यामध्येच संपूर्णतः त्यांचंच काम चालणार होतं. पण 1833च्या कायद्यानं हे पण अधिकार त्यांचे ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतले गेलेले आहेत. त्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल हे नाव बदलून आता भारताचे गव्हर्नर जनरल असं करण्यात आले. आणि प्रथम भारताचे गव्हर्नर जनरल म्हणजे कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिंग हे प्रथम भारताचे गव्हर्नर जनरल होते. हे पण आपण मगाशीच पाहिलेलं आहे, लॉर्ड विल्यम बेंटिंग. आणि चौथा सभासद, आणि मगाशी पाहिलं आपण की गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीमध्ये 3 लोकांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामध्ये +1 असं 4 लोकांची कार्यकारिणी सुरू करण्यात आली. चौथा सभासद म्हणून लॉर्ड मेकॉले याची नियुक्ती करण्यात आली. याच वेळी गुलामगिरी प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे, जी 1843ला नंतरच्या काळात बंद पडली. या कायद्याने शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी 10 लाख रुपयाची तरतूद या कायद्यामध्ये केलेली होती. भारतीयांना शिक्षण देण्यासाठी प्रत्येक वर्षी 10 लाख रुपयाची तरतूद ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी करणार होती. हा कायद्यामध्ये भारतातील पुढील ब्रिटिश संविधानिक कायद्याची काय असणार आहे? आधारशिला हा कायदा ठरलेला होता 1833चा. पुढचा आहे 1853चा चार्टर ॲक्ट. आता यामध्ये बघा महत्त्वाचं काम काय, ज्या काही नागरी सेवा परीक्षा आहेत, नागरी सेवा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेची सुरुवात या कायद्यापासून झाली. त्यावेळेस कोण होते गव्हर्नर? लॉर्ड विल्यम बेंटिंग गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल आणि कौन्सिल जी काही स्थापन करण्यात आलेली होती पिट्स इंडिया ॲक्टनुसार, या दोघांची कार्ये वेगवेगळी करण्यात आली. केंद्रीय विधान परिषदेत 6 सभासद, 6 पैकी 4 सभासदांची नियुक्ती मद्रास, बंगाल, मुंबई आणि आग्रा या तात्पुरत्या सरकारांनी केलेली होती. कंपनीच्या नागरी सेवकाच्या म्हणजे जे काय आपण मगाशीच बघितलं की नागरी भरती जी आहे किंवा जी स्पर्धा परीक्षेद्वारे खुल्या स्पर्धेद्वारे भरती या कायद्यानुसार प्रथमतः भारतामध्ये सुरू झालेली होती. त्यानंतर ही नागरी म्हणजे स्पर्धा परीक्षेद्वारे भरती करावी, जे काही ब्रिटिश शासनामध्ये विविध पदं होते ती भरली जावीत यासाठी लॉर्ड मेकॉले समिती स्थापन करण्यात आली होती 1854मध्ये. खुल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती हे तत्व 1853च्या चार्टर ॲक्टचं आहे, हे लक्षात घ्या. बंगालसाठी स्वतंत्र राज्यपालाची म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद लॉर्ड डलहौसी हा भारताचा पहिला अतिरिक्त चार्ज नसणारा गव्हर्नर जनरल देखील बनलेला होता. कंपनीच्या राजवटीची जागा भारतातील राजवटीने घेतली होती. नंतरच्या काळामध्ये 1857चा उठाव घडला. राणीने आपला 1858ला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता, त्याकडे पण आपण बोलणार आहोत. इंडिया कौन्सिलची सभासद संख्या किती केली 1853च्या कायद्याने? इंडिया कौन्सिलची सभासद संख्या वगैरे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि 1853मध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर म्हणलं तर स्पर्धा परीक्षेद्वारे भरती आहे, हे लक्षात 1853च्या. आता पुढचा कायदा आहे 1858चा किंवा त्यालाच राणीचा जाहीरनामा म्हणतात. यामुळे काय झालं, प्रत्यक्ष सत्ता जी आहे ती कुणाकडे गेली? प्रत्यक्ष सत्ता इंग्रजांकडे किंवा इंग्रजच्या म्हणजेच संसदेकडे प्रत्यक्ष सत्ता गेलेली पाहायला मिळते. 1857चा उठाव झाला भारतामध्ये. 1857चा उठाव झाला, नंतरच्या काळात ब्रिटिशांनी तो उठाव दडपलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर महत्त्वाचा कायदा पुढील प्रमाणे आहे. आता पुढचा कायदा आहे 1909चा कायदा. हे पार्श्वभूमीवर खूप कमी या पार्श्वभूमी काय आहे तर यावर खूप कमी प्रश्न आहेत. जे महत्त्वाचे कंटेंट आहेत ते तुमच्यासमोर लेक्चर स्वरूपामध्ये आणत आहे आणि नंतर प्रश्न विश्लेषणमध्ये तुमचे आहे ते पण क्लिअरन्स किंवा जे काही अडचणी आहेत त्या आपण पूर्ण करणार आहोत. त्यातून आपण मार्ग काढणार आहोत. प्रश्न विश्लेषणामध्ये तुम्हाला समजून जाईल. 1909चा यालाच मोर्ले-मेंटो सुधारणा कायदा असे देखील म्हणतात. हा कायदा मोर्ले-मेंटो या नावानं ओळखला जातो. त्या काळात मोर्ले हे कोण होते? भारत मंत्री. आणि मेंटो हे कोण होते? व्हाईसरॉय. त्यामुळे त्या दोघांनी मिळून हा कायदा आणलेला होता. विधान परिषदांच्या थेट निवडणुका, प्रतिनिधी आणि लोकप्रिय घटकांची ओळख
करून देण्याचा पहिला प्रयत्न म्हणून या कायद्याला ओळखले जाते. त्याने केंद्रीय विधान परिषदेचं नाव बदलून इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं त्यांचे नाव करण्यात आले. केंद्रीय जी काही विधान परिषद होती त्या काळात, आजच्या घडीची विधान परिषद नाही बरं का, त्यावेळेस नाव विधान परिषदेत होतं इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. संसद जी होती आजची संसद, त्यावेळेस इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं तिला संबोधलं जायचं. केंद्रीय विधान परिषदेचे सभासद 16 वरून 60 वर नेण्यात आले. वेगळे मतदारसंघ ही संकल्पना स्वीकारली गेली आणि मुस्लिमांसाठी जातीय प्रतिनिधित्व व्यवस्था या 1909च्या कायद्याने सुरू केली. म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले या कायद्यानुसार. 1909च्या कायद्यानुसार याला व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमधील प्रथम भारतीय म्हणून सत्येंद्र प्रसाद सिन्हा या कायदा सभासदाची नियुक्ती. हे पहिले भारतीय आहेत व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये सहभागी होणारे. यांनाच SP सिन्हा असे पण म्हणतात. मग हा कायदा कोणी तयार केला होता? हा कायदा अरुंडेल समितीने तयार केला होता. हे लक्षात घ्या. एक एक पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत यामधले. हा जो काही कायदा आहे अरुंडेल समितीने तयार केलेला होता. हे लक्षात घ्या. 1909चा कायदा कोणत्या समितीने तयार केला? अरुंडेल समितीने तयार केला होता. हे लक्षात घ्या. नंतर भारत मंत्री मोर्ले आणि व्हाईसरॉय मिंटो यांनी या राजकीय सुधारणांना शेवटची संमती पण दिलेली होती. मग या कायद्याबद्दल इतिहासातील काही प्रसिद्ध वाक्य आहेत जी की आयोग त्यावर परत परत प्रश्न विचारतो. काही विधान आहेत किंवा मग जे काही आरक्षण राखीव मतदारसंघ दिले गेले त्यावर देखील प्रश्न पडतात नेहमी. तर राखीव मतदारसंघ विविध कायद्यामध्ये विविध जाती जमातींना देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला आपण 1909चा आत्ताच पाहिले की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. कुणाला? मुस्लिमांना. 1919चा मुस्लिम लीग म्हणजे मुस्लिम आणि शीख या दोघांना काय झालं? 1919 मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा आहे त्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. आणि 1935च्या कायद्यानुसार शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन या लोकांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय तर ते पण आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला हा फॅक्च्युअल डाटा आहे, नेहमी विचारलं जातं. 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. 1919च्या कायद्याने मुस्लिम आणि शीख. तर 1935च्या कायद्याने मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. प्रथमच या कायद्याने मुस्लिमांसाठी काय केलं? स्वतंत्र मतदारसंघ दिले. 1909च्या मोर्ले आणि मिंटो सुधारणा कायदा. म्हणून मिंटोने हे म्हणजे जातीवर किंवा मग धर्मानुसार स्वतंत्र मतदारसंघ देण्याची पद्धत लॉर्ड मिंटोने सुरू केली. म्हणून यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असे म्हणतात. कोणाला? लॉर्ड मिंटो यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असे त्यांना संबोधलं जातं. हे पण लक्षात ठेवायचं. तर या 1909चा जो काही कायदा आहे त्यानं काय केलं? 1909च्या कायद्यातील तरतुदी काय काय आहे ते पण आपण पाहूया. निवडणुकीचे तत्व प्रथमतः या ठिकाणी वापरलं. पण निवडणूक स्वतंत्र निर्वाचन आयोगाची स्थापना केली होती. पण निवडणूक तत्व एक लक्षात घ्या. निवडणूक तत्व 1892च्या कायद्याने सुरुवातीला भारतामध्ये आणलं गेलं. निवडणूक तत्व त्या फक्त, आणि ती पण कशी होती? अप्रत्यक्ष होती. अप्रत्यक्ष निवडणूक तत्व 1892च्या कायद्याने आणलेलं होतं. पण निर्वाचन आयोगाची स्थापना 1909च्या कायद्याने भारतामध्ये करण्यात आली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीनं हे निवडणूक आयोग निवडणुका घ्यायच्या, पण यामध्ये देखील चुका होत्या. सत्येंद्र प्रसाद सिन्हा म्हणजे SP सिन्हा हे या कायद्याने व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये प्रवेश मिळवणारे पहिले भारतीय होते. SP सिन्हा लक्षात ठेवा, खूप वेळा प्रश्न पडलेले आहेत. तसेच केंद्र व प्रांतातील कायदेमंडळाच्या संख्येबाबत देखील वाढ करण्यात आलेली होती. तर हे 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. केंद्रीय कायदेमंडळामध्ये 16 वरून 60 संख्या करण्यात आलेली होती लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची. तर प्रांतिक कायदेमंडळामध्ये 30 सभासद संख्या करण्यात आलेली होती. हे लक्षात ठेवा. सभासद संख्या देखील परीक्षेला अनेक वेळा विचारलेली आहे. पुढचं आहे बघा, श्री K. G. गुप्ता व सय्यद
हुसेन बिल रॅमी या 2 भारतीयांची इंडिया कौन्सिलचे सभासदत्व म्हणून नियुक्ती करण्यात आली मार्च 1909 मध्ये. सुरुवातीला कोण होते? एस पी सिन्हा होते. नंतर इंडिया कौन्सिलचे, पण ते कुणाचे होते? गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचे, व्हाईसरॉय कौन्सिलचे. पण हे कुणाचे आता बघा, इंडिया कौन्सिलचे. हे 2 सभासद करण्यात आले, गुप्ता आणि सय्यद हुसेन बिल रॅमी यांची नियुक्ती केली. तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा गव्हर्नर जनरलचे कार्यकारिणी मंडळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे आणि अनेक वेळा प्रश्न यावर येऊन गेलेले आहेत. आता 1909च्याच कायद्यानं काय झालं? सभासद जे होते यांना पूरक प्रश्न, आता एखादा अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्पावर प्रश्न विचारण्याचा अधिकार आज घडीला आहे, पण 1909 पूर्वी हा अधिकार नव्हता. पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार 1909 मध्ये हा भारतीय लोकांना मिळाला. अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना प्रश्न विचारण्याचा अधिकार 1919च्या मोर्ले-मेंटो सुधारणा कायद्यानुसार मिळालेला आहे. त्यानंतर लोकहिताच्या बाबीवर चर्चा करणे, मतदानाची मागणी करू शकतात, पण बजेटवर मात्र मतदान 1909च्या कायद्याने हा अधिकार दिला नाही. त्यानंतर काही प्रतिक्रिया आहेत इतिहासामध्ये फेमस. त्यामधील पहिली आहे महात्मा गांधी यांची, की 1909चा कायदा त्यांना काय वाटला. तर महात्मा गांधी यांनी म्हटलं की मोर्ले-मेंटो सुधारणा आपल्या नाशाचे कारण ठरलेले आहे, कारण पाकिस्तानच्या निर्मितीची बीजं ही 1909च्या कायद्यात आहेत, असं महात्मा गांधी म्हणतात. का? तर या कायद्यापासूनच फुटीरवादाला सुरुवात झालेली होती आणि इंग्रजांनी तोडा आणि झोडा या पद्धतीचा वापर करून हिंदूपासून मुस्लिमांना वेगळं केलेलं होतं. त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन त्यांना वेगळं करण्यात आलेलं होतं. दुसरं आहे मोर्ले. हे काय म्हणतात 1909च्या कायद्याबाबत? स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण ड्रॅगनचे दात पेरले आहेत आणि याचा हंगाम निश्चितच कटू असेल, असं कोण म्हणतं? मोर्ले म्हणतो. तर हे दोन्ही बाबी लक्षात ठेवा, यांचे उद्गार महत्त्वाचे आहेत 1909च्या कायद्याबाबत. आता स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ पहा, ह्यामध्ये फरक काय? स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय असतं बघा, उमेदवार जो काही निवडणुकीला थांबणार आहे व्यक्ती आणि ज्या व्यक्तीला मतदान करणारे आहेत हे दोन्ही एका जातीचे असतात. आता उदाहरणार्थ मुस्लिम उमेदवार उभा असेल निवडणुकीला तर त्याला मतदान देखील फक्त मुस्लिमच करू शकतात, इतर लोकांना अधिकार असत नाही. त्याला म्हणतात स्वतंत्र मतदारसंघ. आणि राखीव मतदारसंघ म्हणजे काय? उमेदवारास उमेदवार राखीव असेल, मात्र मतदान सर्वच करू शकतात. उमेदवार त्या कास्टसाठी राखीव जरी असला तरी. तर या दोन्ही कन्सेप्ट लक्षात घ्या, स्वतंत्र मतदारसंघ काय आणि राखीव मतदारसंघ काय. पुढचा महत्त्वाचा कायदा आहे 1919चा मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. हा कायदा लागू करण्यामागे काही पार्श्वभूमी होती की 1909ला ज्या काही अपुऱ्या सुधारणा दिलेल्या होत्या त्यामध्ये बदल करणे, 1909च्या कायद्यात ज्या काही चुका आहेत त्या सुधारणे. त्यानंतर क्रांतिकारक विविध मार्गाने प्रयत्न करत होते. आंतरराष्ट्रीय राजकारण बिघडलेलं होतं त्या काळामध्ये. मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र आलेली होती. जव्हार मवाळ यांच्यामध्ये एक करार घडून आलेला होता 1916 मध्ये. परदेशामध्ये जे काही भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत, भारतीय लोक जे काही कमाईसाठी किंवा काम करण्यासाठी परदेशामध्ये गेलेले होते, तसेच आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम हा 1919चा मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. तसेच होम रूल लीगची स्थापना आहे, पहिल्या महायुद्धाने निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आहे. तर हे सर्व काही काय या 1919चा कायदा स्थापन करण्यामागे किंवा लागू करण्यामागील योग्य परिस्थिती म्हणजे ही पार्श्वभूमी आहे. 1919चा कायदा का लागू केला? ते अनेक साऱ्या घटना घडत होत्या, त्यातून भारतीयांना काहीतरी सुधारणा दिल्या पाहिजेत या उद्देशानं 1919चा कायदा हा लागू केला. त्यावेळेस भारताच्या सुदैवाने भारतासाठी आत्मीयता असलेला भारत मंत्री पदावर आलेला होता. त्याचं नाव काय होतं? मॉन्टेस्क्यू. हे भारत मंत्री त्या काळात होते. त्यांना आस्था होती भारताबद्दल आत्मीयता होती. याच मॉन्टेस्क्यूने घोषणा केली जी की इतिहासात ऑगस्ट घोषणा म्हणून फेमस आहे.
20 ऑगस्ट 1917 रोजी ही घोषणा केली आणि ही घोषणा म्हणजे काय, भारतासाठी जबाबदार राज्यपद्धती दिली जाईल, भारताच्या शासन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केल्याशिवाय भारतातील परिस्थिती सुधारणार नाही, अशा विविध बाबी त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या. मग ही ऑगस्ट घोषणा करण्यामागे पार्श्वभूमी काय ते पण आपण पाहूया. बघा, ऑगस्ट घोषणा का करण्यात आली. उप भारत मंत्री त्यावेळेस मॉन्टेस्क्यू होते. उप भारत मंत्री त्यावेळेस मॉन्टेस्क्यू होते. यांनी 12 जुलै 1917 रोजी भारत सरकारच्या कार्यपद्धतीवर कडकडून टीका कॉमन सभागृहामध्ये म्हणजे कुठं, इंग्लंडमध्ये केली. भारत सरकार म्हणजे कोण, भारत मंत्री. त्यांनी भारतात जे काही चालू आहे यावर संपूर्णतः हल्ला चढवला त्या सभागृहामध्ये. आणि भारताच्या शासन पद्धतीत आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय ही भारतातील परिस्थिती सुधारणार नाही, असं आपल्या त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळं भारत मंत्री चेंबरलिन यांनी राजीनामा दिला आणि त्याची जागा एडविन मॉन्टेस्क्यूने घेतली होती. म्हणजे मॉन्टेस्क्यू हे भारत मंत्री म्हणून त्यावेळेस आलेले होते. आणि यांनी इतिहासातील प्रसिद्ध 20 ऑगस्ट 1917 रोजी कोणती घोषणा आहे ती, ऑगस्ट घोषणा त्यांनी केलेली होती. की मॉन्टेस्क्यूने सांगितलं की भारतामध्ये जी काही जबाबदार राज्यपद्धती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा स्वरूपाची जी काही घोषणा आहे या मॉन्टेस्क्यूने केलेली पाहायला मिळते. मग पुढे जर बघितलं 1919चा कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू, SP सिन्हा यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत देखील केलेली होती. मॉन्टेस्क्यू किंवा चेम्सफर्ड अहवालाद्वारे मॉन्टेस्क्यूनं चेम्सफर्ड अहवाल लागू केला आणि त्यानंतर मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा हा भारतामध्ये लागू झाला होता. या काही डेट आहेत त्या लक्षात ठेवा. मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्याचे विधेयक 23 डिसेंबर 1919ला ब्रिटिशच्या संसदेमध्ये मांडले गेले आणि सम्राटाची त्यावर काय झाली, सवय झाली आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारतामध्ये हे कायदा लागू करण्यात आलेला होता. आता 1919चा कायदा नेमकं काय होता, यामध्ये किती कलम होते, तर भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक राहील अशा काही त्याची उद्देशपत्रिका किंवा त्यामध्ये तरतुदी होत्या. त्यानंतर भारतात जबाबदार शासन पद्धती प्रस्थापित करण्याचे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे. तिसरं आहे, या कायद्यात 47 कलमे होती. अनेक वेळा प्रश्न या पूर्वीच्या कायद्यावर विचारलेला 1935च्या कायद्यावर विचारलेला आहे, किती कलम वगैरे आहेत. 1919च्या कायद्याने एक महत्त्वाचा बदल म्हणजे भारत मंत्र्याच्या कामकाजाची विभागणी या कायद्याने केलेली होती. या 1919च्या कायद्याने म्हणजे मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यानं हाय कमिशनर नावाचं जे काही पद आहे निर्माण केलं. हाय कमिशनर जे की लंडनमध्ये काम करणार होतं, हाय कमिशनर किंवा त्याला उच्चायुक्त असं देखील संबोधले जाते. आता हाय कमिशनरची नियुक्ती जी होती ती कोण करणार होतं, कार्यकाल 6 वर्षासाठी होता, भारत सरकार त्याची नियुक्ती करणार होती. पहिले हाय कमिशनर बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, सर विल्यम मेयर हे पहिले हाय कमिशनर म्हणून 1919च्या कायद्याने त्यांची नियुक्ती या हाय कमिशनर पदावर करण्यात आलेली होती. मग 1919च्या कायद्याने किंवा मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्याने कोणकोणते बदल झाले, कोणकोणत्या तरतुदी होत्या. ज्यावेळेस भारत मंत्री हे पद निर्माण झालेलं होतं 1784 मध्ये 1758 मध्ये हे भारत मंत्री पद नव्याने निर्माण करण्यात आलेलं होतं 1858 मध्ये. ओके, तर तेव्हापासून 1919च्या कायद्यापर्यंत या भारत मंत्र्याची पगार भारताच्या तिजोरीतून दिली जात होती. भारत मंत्री कुठे होता, लंडनला, इथून काम करायचा. भारतीयांची मागणी होती की भारत मंत्र्याचा पगार लंडनमधून दिला जावा किंवा इंग्लंडमधून दिला जावा. मग ती मागणी मान्य झाली 1919च्या कायद्यामध्ये. ब्रिटिशांच्या तिजोरीतून भारत मंत्र्याचा पगार दिला जाऊ लागला. हाय कमिशनर म्हणजे उच्चायुक्त हे पद निर्माण केलं. भारताचे केंद्र सरकारवरील नियंत्रण जशीच्या तशी या कायद्याने ठेवले. त्यानंतर 2 सभागृह असलेलं द्विगृही कायदेमंडळ या कायद्यानं केंद्र स्तरावर म्हणजे केंद्रीय स्तरावर नेमलं गेलं. राज्यसभा, कनिष्ठ सभागृह अशी त्यांची नावं त्यावेळेस होती.
आज घडीला लोकसभा राज्यसभा आहेत, पण पहिलं सभागृह राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह असं त्याला म्हटलं जायचं. यामधील सभासद होते 60 सभासद. यांचा कालावधी 5 वर्षासाठी होता राज्यसभेचा. तर 145 सभासद कनिष्ठ सभागृहाचे होते आणि 3 वर्ष त्यांचा कालावधी होता. या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. केंद्रीय स्तरावर प्रथमच द्विगृही कायदे मंडळ 1919 कायद्याने स्थापन करण्यात आलेलं होतं. आता पुढे आहे पुढील कायदा आहे 1935चा कायदा, भारत सरकारचा अधिनियम किंवा भारत सरकार विषयक सुधारणा विषयक अधिनियम असंही म्हणतात. आता या कायद्याची पार्श्वभूमी भारतामध्ये अनेक सारी आंदोलनं त्या काळामध्ये सुरू झालेली होती. सुरुवातीला एक एक लेक्चर आपण घेणार आहोत, हे लक्षात घ्या. व्हिडिओ तुम्हाला कधीही पाहता येतील. नंतर प्रश्न विश्लेषण त्यावर घेणार आहोत. 1935च्या कायद्याने एक अखिल भारतीय फेडरेशन स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. म्हणजे काय, एक संघराज्य तयार करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. पण ते संघराज्य प्रत्यक्षात आलं नाही. कारण होतं येथील संस्थानिक त्या संघराज्यामध्ये समाविष्ट झालेले नाहीत. त्यामुळं एक अखिल भारतीय फेडरेशन कधीही अस्तित्वात आलं नाही. तरतूद होती पण अस्तित्वात आलं का नाही. त्यानंतर 3 याद्या किंवा 3 सूच्या 1935च्या कायद्याने दिलेल्या होत्या. म्हणजे राज्य सूची, त्यानंतर केंद्र सूची आणि तिसरी जी काय आहे समवर्ती. यामध्ये तिघांचे विषय जे आहेत ते वाटून देण्यात आले. म्हणजे तिघांची कामं वाटून देण्यात आली. केंद्राकडे कोणती कामे असावीत, राज्याकडे कोणती कामे असावीत किंवा समवर्ती सूचीमध्ये कोणते विषय असावेत, अशी विभागणी करण्यात आली. 3 याद्या तयार केल्या. केंद्राकडे 59 विषय, राज्याकडे 54 विषय आणि समवर्ती म्हणजे दोघांनाही तिथं वापरता येतील असे अधिकार 36 विषयांच्या 3 सूच्या केल्या. तिघांनी आपापली कामं वाटून घेतली. त्यानंतर शेष अधिकार 1935च्या कायद्याने कोणाकडे दिले हो, गव्हर्नर जनरलकडे दिलेले आहेत किंवा व्हाईसरॉयकडे त्या काळातल्या. या कायद्याने शेष अधिकार म्हणजे काय बघा. आता या 3 याद्या आहेत कोणकोणत्या, समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची. या 3 सूच्या व्यतिरिक्त जे काही इतर विषय आहेत ते या शेष अधिकारामध्ये असतात आणि ते केंद्र शासनाकडे कॉमनली असतात. आज घडीला भारताच्या केंद्र शासनाकडे शेष अधिकार आहेत. पण त्या काळात 1935च्या काळात गव्हर्नर जनरलकडे हे शेष अधिकार होते. या कायद्यानं प्रांतातील राजेशाही संपुष्टात आणली आणि प्रांतीय स्वायत्तता दिली गेली. म्हणजे प्रांतांना स्वायत्तता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यात केंद्रात राजेशाहीचा अवलंब करण्याची तरतूद होती पण राजेशाही अंमलात आलेली नाही. 11 पैकी 6 जे काही प्रांत होते त्यांच्यामध्ये 2 सदन असलेलं विधानसभा, विधान परिषद, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असे 2 सभागृह निर्माण झाले. त्यामध्ये आसाम असेल, बंगाल असेल, बॉम्बे, बिहार, मद्रास आणि संयुक्त प्रांत 11 प्रांत त्यावेळेस होते. 11 पैकी 6 प्रांतामध्ये काय करण्यात आलं, 2 सभागृह असलेलं विधिमंडळ तयार करण्यात आलं. फेडरल न्यायालयाची स्थापनेची देखील तरतूद यामध्ये होती. 1935च्या कायद्यानुसार फेडरल न्यायालय 1937 मध्ये स्थापन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय परिषदा रद्द करण्यात आला. इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आली. 3 सूच्या आपण आत्ताच पाहिलं. संघ सूचीमध्ये 59, प्रांतिक सूचीमध्ये 54, समवर्ती सूचीमध्ये 36 आणि या 1935च्या कायद्याने शेष अधिकार कोणाकडे दिले होते, गव्हर्नर जनरलकडे देण्यात आलेले होते. तर या काही गोष्टी आहेत आणि ही पार्श्वभूमी आहे. या पार्श्वभूमीवर कशा स्वरूपाचे प्रश्न असतात हे उद्याच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. 1-2 वेळा लेक्चर जर पाहिलं तुम्ही तर ऑटोमॅटिकली समजून जाईल आणि नोट्स पण आपण सेंड केलेले आहेत, त्याचं पण वाचन करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आज मिळून जाईल. थोडंसं लेट झालं टेक्निकल गोष्टीमुळे, नोट्स वगैरे तयार करण्यामध्ये वेळ लागला थोडासा. तर या ठिकाणी थांबूया. उद्या यावरील प्रश्नाचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला.